हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अवधूत अकॅडमी. माझं नाव ऋतुजा आहे आणि तुम्ही सगळे माझ्यासोबत मॅथ्स शिकणार आहात. तर इथे आता आपण मॅथ्स पार्ट 1 मधला पहिला चॅप्टर ज्याचं नाव आहे लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स हा आपण आत्ता चालू करूयात. सो चालू करताना सगळ्यात पहिलं आपण काय करणार आहोत तर लिनियर इक्वेशन्सची आपण डेफिनेशन बघणार आहोत. ठीक आहे. सो इथे काय दिलेलं आहे बघा. An equation which contains two variables and the degree of each term containing variable is 1 is called a linear equation in two variables. ठीक आहे. सो इथे इम्पॉर्टंट पार्ट काय आहे लक्षात ठेवण्याचा, तर याच्यामध्ये आपल्याला आहेत टू व्हेरिएबल्स. ठीक आहे. टू व्हेरिएबल्स असणार आहेत आणि डिग्री कशी असणार आहे, डिग्री ऑफ ईच टर्म ती काय असणार आहे, 1 असणार आहे. सो आता बघा यामध्ये व्हेरिएबल्स काय आहेत, तर हा एक्स असेल, हा एक्स असेल, राईट. देन हा वाय असेल, हा एक्स वाय, याला आपण व्हेरिएबल्स म्हणतो. ठीक आहे. आणि हे ए बी आहे, हे काय आहेत, हे आपले नंबर्स आहेत. इवन सी सुद्धा हा काय आहे, नंबर आहे. आता मी खाली एक तुम्हाला लिहून दाखवते लिनियर इक्वेशन, म्हणजे तुम्हाला अजून लक्षात येईल. सो आपण हा जनरल फॉर्म आहे लिनियर इक्वेशन्सचा, बरोबर. आणि त्याच्यामध्ये डिग्रीसुद्धा 1 आहे, हे पण लक्षात ठेवायचं. सो मी एक जनरल लिहून दाखवते. याच्यामध्ये काय येणार आहे आपलं, ए एक्स प्लस बी वाय. ओके. सो मी इथे काय लिहिते, 3x प्लस 4y प्लस 8 इज इक्वल्स टू 0. आले लक्षात. आता तुम्हाला कळलं असेल की हा ए म्हणजे हा 3 आहे, हा एक्स म्हणजे हे व्हेरिएबल. सो इथे एक्स आणि वाय हे काय आहेत, तर त्याला आपण म्हणतो व्हेरिएबल्स. ठीक आहे. हे आपले नंबर्स आहेत 3, 4 आणि 8 आणि यांची डिग्रीसुद्धा काय आहे, 1. म्हणजे इथे एक्सला काय आहे बघा, जेव्हा आपण काहीच लिहित नाही तेव्हा काय असतो, तिथे असतो 1. ठीक आहे. जसं आपल्या इथं तुम्ही बघितलं असेल इतर इक्वेशन्समध्ये आपल्याला 3x स्क्वेअर, 3x रेस टू क्यूब किंवा 4x रेस टू 5 और 2x रेस टू 4 हे असं असतं, बरोबर. सो ह्याला आपण काय म्हणतो, दिस इज कॉल्ड ॲज डिग्री. ठीक आहे. बट लिनियर इक्वेशन्सची एक प्रॉपर्टी काय आहे, तर डिग्री कशी असली पाहिजे आपली, 1 असली पाहिजे. तर इथे बघा, इथे काय आहे, 1 डिग्री आहे, इथे सुद्धा डिग्री 1 आहे. ठीक आहे. आणि तो तर नंबरच आहे. त्यामुळे लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. सो टू व्हेरिएबल्स तर तुम्हाला कळले की एक्स आणि वाय हे जे दोन अल्फाबेट्स आहेत त्यांना आपण म्हणतो व्हेरिएबल्स. सो इथे 2 व्हेरिएबल्स आहेत, एक एक्स आहे, एक वाय आहे. हे 3, 4, 8 हे तर नंबर्स आहेत, प्लस ह्यांची डिग्री काय आहे, सगळीकडे 1 आहे. ओके. ह्याला आपण काय म्हणतो, लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. ठीक आहे. सो हे फक्त इथे समजण्यासाठी होतं. आता आपण काय करूयात, आपण आपलं पहिलं सॉल्व्ड एक्झाम्पल्स इथे सॉल्व करूयात. बघा, एक्झाम्पल 1, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. ठीक आहे. तर आपल्याला इथे 2 इक्वेशन आहेत. काय आहे, 5x मायनस 3y इज इक्वल्स टू 8, देन 3x प्लस y इज इक्वल्स टू 2. आता याला सॉल्व करताना सगळ्यात पहिलं आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला इथे कुठलाही एक जो कॉन्स्टंट आहे, ह्या नंबर्सला आपण कॉन्स्टंट म्हणतो. सो कुठलाही एक जो कॉन्स्टंट आहे तर त्याला काय करायचं आहे, आपल्याला सिमिलर करायचं आहे. तर इथे बघा, आता इथे 3y आहे आणि इथे y आहे, तर आपण इथे 3y असं करू शकतो. येस. सो मी याला काय म्हणणार आहे, दिस इज इक्वेशन 1, दिस इज इक्वेशन 2. करेक्ट. मग आता मी इथे काय म्हणते, याला मी इथं 3 ने मल्टिप्लाय करते. सो इथे मला 3 आणायचं आहे, त्यामुळे मला इथल्या पूर्ण इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय करायला लागणार आहे. मग मी इथे लिहिते मल्टिप्लाईंग इक्वेशन 2 बाय 3. आता 3 नेच का केलं हे तुम्हाला लक्षात आलं आहे. येस. का, कारण इथे 3 आहे, आपल्याला इथे सिमिलर करायचं आहे, त्यामुळे मी खाली सुद्धा 3 ने इथे मल्टिप्लाय केलेलं आहे. सो आपण करूयात. आता इथे काय येणार, 3
इंटू 3x प्लस 3 इंटू वाय इज इक्वल्स टू 3 इंटू 2. इथे काय येणार बघा 3 इंटू 3. आता इथे ब्रॅकेट आहे म्हणजेच काय मल्टिप्लिकेशन आहे. सो 3 इंटू 3 इज 3 3 जा 9x प्लस 3 इंटू वाय विल बी 3y इज इक्वल्स टू 3 2 जा 6. आले लक्षात. आता बघा ओके, याला सुद्धा आपण इक्वेशन नंबर देऊयात 3. आता बघा आपण इथे कुठले इक्वेशन्स कन्सिडर करणार आहोत. तर सगळ्यात पहिलं हे जे आपलं आहे ते. ठीक आहे. आता हे सेकंड इक्वेशन होतं त्याला आपण कन्वर्ट केले का थर्ड इक्वेशनमध्ये. येस. सो हे आता ह्या दोन इक्वेशन्सला कन्सिडर करून आपल्याला पुढचं आपलं जे एक्झाम्पल आहे ते सॉल्व करायचं आहे. तर मी इथे काय करणार आता ह्या दोन इक्वेशन्सला मी इथे ॲड करणार आहे. ठीक आहे. सो ॲडिंग इक्वेशन्स 1 and 3. मग काय आहे. सो 5x minus 3y is equals to 8. Then 9x plus 3y is equals to 6. ओके, आपण याला आता ॲड करतोय. सो ॲड करतोय सायन्स ॲज इट इज राहणार. आता याच्यामध्ये बघा काय होणार आहे. इथे मायनस आहे आणि प्लस आहे. सो मायनस प्लस काय होणार कॅन्सल होणार. सो दिस विल बी कॅन्सल्ड. ओके, आता बाकीचे आपण ॲड करूयात. मग काय आहे इथे 9 प्लस 5 विल बी 14x बरोबर. इकडे काय येणार आहे 8 प्लस 6 विल बी 14. मग इथे काय होणार मल्टिप्लिकेशन आहे बघा. सो x इकडेच राहणार. इथे होणार 14/14. मग 14 आणि 14 कॅन्सल. मग इथे काय भेटलेलं आहे x आपल्याला 1. सो x इज इक्वल्स टू 1 हे आपल्याला इथे भेटलेलं आहे. x इज इक्वल्स टू 1. आता आपण काय करूया इथं आपल्याला x ची व्हॅल्यू भेटली आहे तर आपण इथं पहिल्या इक्वेशनमध्ये याला सबस्टिट्यूट करूयात. सो 5x minus 3y. मी पुढे स्लाइड घेते. सबस्टिट्यूटिंग x is equals to 1 in equation 1. So आपलं equation 1 काय आहे. Let me check. 5x minus 3y is equals to 8. आपल्याला x ची व्हॅल्यू काय भेटली आहे 1. So 5 into 1 minus 3y is equals to 8. So 5 into 1 is 5 minus 3y is equals to 8. Minus 3y is equals to 8 minus 5. करेक्ट. हा प्लस 5 आहे इक्वल टूच्या इकडे जाऊन तो काय झाला आहे -5. सो 8 minus 5 तिकडेच लिहूयात. minus 3y is equals to 8 minus 5 किती 3. So y is equals to 3 divided by -3. मग y काय आलेलं आहे इथे -1. सो ह्या इक्वेशनचं सोल्युशन काय इथे लिहायचं. देअरफॉर सोल्युशन ऑफ द equations is x, y. So that is x काय भेटला होता आपल्याला 1, y काय होता -1. आले लक्षात. सो हे आपलं सोल्युशन आहे इथे. या प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल्स जे आहेत ते सॉल्व करायचे. ठीक आहे. मी परत एकदा एक्सप्लेन करते तुम्हाला की आपण काय केलेलं आहे इथे. हे दोन इक्वेशन्स आपल्याला दिलेले आहेत त्यांनी. मग आपल्याला लक्षात आलं की बाबा इथे आपण याला 3 करू शकतो. सो दॅट आपल्याला काय इकडे कॅन्सल आउट करायला सोपं जाईल आणि आपल्याला एकाची व्हॅल्यू मिळेल.
मग म्हणून मी काय केलं आहे, तर ह्या सेकंड इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय केलं. ओके, त्यामुळे 1 आणि थर्ड इक्वेशनला आता मी कन्सिडर केलं आहे. ओके, मग पहिलं तर मी ॲड केलेत इक्वेशन्स हे दोन्ही. तर इक्वेशन्स ॲड केल्यानंतर हे दोन कॅन्सल झाले आणि आपल्याला एक्सची व्हॅल्यू किती भेटलेली आहे, ते एक्सची व्हॅल्यू भेटलेली आहे 1. आता ही एक्सची व्हॅल्यू आपण काय करणार, ह्यातल्या एका इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करणार. मग मी पहिलं इक्वेशन घेतलं. ओके, सो सबस्टिट्यूटिंग x इज इक्वल्स टू 1 इन इक्वेशन 1. इथे x आहे, त्याच्या जागी त्याची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून दिली. मग त्याला सॉल्व करता करता आपल्याला y ची व्हॅल्यू भेटली. ती किती आहे, -1. सो या प्रकारे आपल्याला इथे x आणि y हे जे दोन व्हेरिएबल्स आहेत त्यांची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. मग त्याला आपण काय म्हणतो, सोल्युशन. सो ह्यांचं सोल्युशन काय आहे, तर 1, -1. आले लक्षात? तर लिहून घ्या पटकन हे. मी पहिली स्लाइड ओपन करते, तुम्ही पॉज करा आणि लिहून घ्या हे. ठीक आहे, मग आता सेकंड स्लाइड ओपन करते यातली. ओके, पॉज करा आणि लिहून घ्या. ठीक आहे, आता आपण आपला सेकंड बघूयात. ठीक आहे, काय आहे आता इथे दोन इक्वेशन्स आपले. 3x + 2y इज इक्वल्स टू 29. मी ते लिहिते इथे. 3x + 2y इज इक्वल्स टू 29. देन 5x - y इज इक्वल्स टू 18. आता इथे सुद्धा बघा, पहिल्या एक्झाम्पल सारखंच आहे. काय की आपल्याला कॉमन करायचं आहे. सो इथे 2 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला चालणार आहे. मग मी काय करते, मल्टिप्लाइंग इक्वेशन 2. आता हा फर्स्ट इक्वेशन, हा सेकंड इक्वेशन मी इथे लिहिते. ओके, मल्टिप्लाइंग इक्वेशन 2 by 2. ठीक आहे, आपल्याला इथे 2 ने मल्टिप्लाय करायचं आहे. मग काय येणार, हा आहे इक्वेशन. सो 2 × 5x - 2 × y इज इक्वल्स टू 2 × 18. सो 2 × 5 इज 10x - 2y इज इक्वल्स टू 18 × 2 = 36. आता आपल्याला हा इक्वेशन भेटला. याला मी काय म्हणणार, 3. आता पुन्हा आपण इथे कोणते दोन इक्वेशन्स कन्सिडर करणार आहोत, तर आपण इथे अगेन फर्स्ट अँड थर्ड इक्वेशन कन्सिडर करणार आहे. मग काय करायचं आहे बघा, साइन्स ऑपोजिट आहेत. मग याला आपण ॲड करूया. सो ॲडिंग इक्वेशन 1 and 3. सो फर्स्ट इक्वेशन काय आहे, 3x + 2y इज इक्वल्स टू 29. देन 5x - y इज इक्वल्स टू 18. सो इथे बघा, इथे सुद्धा आपलं काय होणार आहे, इथे 2y आहे ना, सॉरी इथे मी दुसरंच लिहिलं आहे. एक सेकंड. इथे काय आहे, 10x आहे आणि इथे आहे 36. ठीक आहे, इथे काय झालं आहे, 2y कॅन्सल झालं आहे, बरोबर. आता याला ॲड करूयात. इथे काय येणार, 3 + 10 इज 13x इज इक्वल्स टू, इथे ॲड करूया आता, 5 येणार इथे, इथे येणार 65. सो x इज इक्वल्स टू 65 डिवायडेड बाय 13. तर आपल्याला माहिती आहे 13. सो 13 1 जा 13, 5 जा 65. मग x आपल्याला काय भेटला इथे, सो x इज इक्वल्स टू 5.
तर आपल्याला इथे एक्सची व्हॅल्यू भेटलेली आहे 5. आले लक्षात? आता आपण काय करणार, विल सबस्टिट्यूट एक्स इज इक्वल्स टू 5 इन इक्वेशन. कुठलं घेऊया इक्वेशन, हे घेऊया. सो 3x प्लस 2y इज इक्वल्स टू 29. Substituting x is equals to 5 in equation 1. So काय आहे equation? 3x plus 2y is equals to 29. So 3 into 5 plus 2y is equals to 29. So 5 3s is 15 plus 2y is equals to 29. So 2y is equals to 29 minus 15. So 9 minus 5 is 4, 2 minus 1 is 1. 2y is equals to 14. मग इथे काय होणार, y आपण इथेच ठेवूया आणि इथे 14 डिवायडेड बाय 2. हा 2 जो आहे इथे मल्टिप्लिकेशन आहे, इथे जाऊन काय होणार, डिव्हिजन. सो इथे काय येणार, 2 1 जा 2 7 जा 14. मग y ची व्हॅल्यू काय भेटली आहे, y इज इक्वल्स टू 7. देअरफॉर the solution of the equations is किती आहे, x, y आहे, बरोबर. दॅट इज मागे काय होता, x काय भेटला होता 5 आणि y काय आहे 7. येस. सो y इज इक्वल्स टू 7 आणि x इज इक्वल्स टू 5 हे आपल्याला इथे मिळालेले आहेत. राईट डाऊन फास्ट. मग आपण थर्ड बघणार आहोत इथे. ही सेकंड स्लाइड. पुढे बघूयात आता. थर्ड क्वेश्चन बघतो आता. इथे बघा 15x प्लस 17y आणि दुसरा आहे 17x प्लस 15y इज इक्वल्स टू 11. ठीक आहे. आता हे दोन इक्वेशन्समध्ये तुम्ही बघाल तर x आणि y याचे जे कॉन्स्टंट्स आहेत, हे जे नंबर्स आहेत ते काय आहेत, सेम आहेत. इथे जे 15 आहे ते इथे y ला आहे, इथे जे 17 आहे ते इथे x ला आहे. मग आपण इथे काय करणार, सगळ्यात पहिलं तर ह्या इक्वेशन्सला ॲड करणार, देन याला सबट्रॅक्ट करणार. ठीक आहे. मग बघूयात आपण. थोडंसं वेगळं आहे हे, बघूयात काय करायचं. सो इथे मी लिहिते ॲडिंग इक्वेशन्स 1 and 2 आणि याला 1 म्हणते, याला 2. ठीक आहे. आता याला ॲड करूयात. सो फर्स्ट आहे 15x प्लस 17y इज इक्वल्स टू 21. देन 17x प्लस 15y इज इक्वल्स टू 11. ओके. इथे आपण ॲड करतोय. सो 1 प्लस 1 इज 2, इथे 3. काय होणार, 7 प्लस 5 इज 12, 32y. 32y आला. जस्ट अ सेकंड.
बघत होतो आपण. ठीक आहे. ॲडिंग इक्वेशन्स काय आहे हे 1 and 2. सो 15x plus 17y is equals to 21. Then 17x plus 15y is equals to 11. ठीक आहे. इथे ॲड करताना अगेन इथे येणार 32x 32y इक्वल्स टू 32. आता बघा 32 32 32 कॉमन आहे. मग आपण याला काय करूया, पहिलं तर ह्याला मी नंबरिंग देते. दिस इज इक्वेशन 1, इक्वेशन 2 आणि हा आहे इक्वेशन 3. मी इथे लिहिते डिवायडिंग अबाव, किंवा थर्ड नंबर नाही दिला तरी चालेल. इथे डिवायडिंग अबाव इक्वेशन बाय 32. तर बघूयात 32x डिवायडेड बाय 32 प्लस 32y अपॉन 32 इज इक्वल्स टू 32 अपॉन 32. ठीक आहे. ह्याच्यामध्ये कॅन्सल 32 आणि 32 कॅन्सल, इथे सुद्धा कॅन्सल. मग काय उरलं आहे इथे, इथे उरला आहे x प्लस y इज इक्वल्स टू इथे काय 1. आता ह्याला मी नंबरिंग देते, ह्याला आपण काय बोलूया 3. बरोबर. तसंच आता आपण काय करणार आहे, इथं ॲड केलेत, आता आपण करायचं आहे सबट्रॅक्ट. सो सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम 1. ठीक आहे. नेक्स्ट स्लाइड घेऊयात. इथे आपल्याला काय करायचं आहे, मायनस. आता लक्षात घ्या, जेव्हा आपण मायनस करतोय तर तेव्हा इथे काय होणार आहे, सो साईन्स ज्या आहेत त्या खालच्या चेंज होणार. आता इथे बघा, इथे तर सरळ सरळ प्लस साईन आहे, ती इथे काय होणार आहे मायनस. इथे काहीच नाही आहे म्हणजे प्लस आहे, सो हे पण होणार मायनस. इथे काय होणार मायनस. 11ला प्लस साईन आहे, ती पण झाली मायनस. आता आपण कन्सिडर करताना ह्या चेंज झालेल्या साईन्स बघायच्यात. म्हणजे याची प्लस आहे 17y तर 15y साईन आहे मायनस. आले लक्षात. आता आपण इथे करूयात एक एक. सो 21 मायनस 11 आपल्याला करायचं आहे. सो 1 मायनस 1 इज 0, 2 मायनस 1 इज 1. साईन कोणाची देतो आपण, बिगर नंबर. सो 11 29मध्ये नंबर कुठला मोठा आहे, तर 29 मोठा आहे, त्याची साईन आहे प्लस. सो ह्याला पॉझिटिव्हच ठेवायचं आहे. ठीक आहे. आता इथे बघूयात प्लस मायनस, इथे काय करणार आपण मायनस करणार. सो 7 मायनस 5 इज 2, 1 मायनस 1 0 आणि हा y. प्लस मायनसमध्ये 17 मोठा आहे, त्याची साईन प्लस, सो इथे येणार प्लस. आले लक्षात. मग इथे एक्सला काय येणार 17 मायनस 15 इज अगेन वॉट 2. बट आता इथे साईन देताना बघा, तुम्ही साईन कशाची देणार आहे, तर 15ची का 17ची, तर 17ची साईन येणार, कारण 17 मोठा आहे. सो इथे काय येणार मायनस साईन, मायनस 2x. आता इथे तुम्ही नीट बघितलं तर 2 2 आणि 10 आहे. करेक्ट. याला आपण 2ने डिवाइड करू शकतो. येस, 2च्या टेबलमध्ये 10 सुद्धा येतं. सो मी इथे लिहिते डिवाइडिंग इक्वेशन, डिवाइडिंग अबाव इक्वेशन लिहू आपण. डिवाइडिंग अबाव इक्वेशन बाय 2. सो इथे काय येणार मायनस 2x डिवायडेड बाय 2 प्लस 2y डिवायडेड बाय 2 इज इक्वल्स टू 10 डिवायडेड बाय 2. सो 2 1 जा 2, 2 5 जा 10. दिस 2 कॅन्सल. आता काय उरलं आहे इथे मायनस x प्लस y इज इक्वल्स टू 5.
याला मी इक्वेशन नंबर देणार आहे 4. म्हणजे आपण इथे 2 नवीन इक्वेशन्स फॉर्म केलेले आहेत आपल्याला दिलेल्या इक्वेशन्समधून. तर इथे बघा -y आणि 1च आहे, तसंच इथे +y. सो हे ॲड केल्याने होणार आहे का? येस. मग मी काय करणार, ॲडिंग इक्वेशन्स 3 and 4. ओके, इथे लिहिते ॲडिंग इक्वेशन्स 3 and 4. सो थर्ड इक्वेशन होतं आपलं x + y = 1 आणि इथे काय आहे -x + y = 5. आता बघा इथे आपण ॲड करतोय, सो साइन्स चेंज होणार आहेत का? नाही. मायनस आहे, सॉरी प्लस आहे, मायनस आहे, गेट्स कॅन्सल्ड. मग इकडे काय उरलं आता? प्लस 1 + 1 is 2y = 1 + 5 will be 6. So y = 6 divided by 2. 2 1s are 2, 2 3s are 6. So y काय आहे? y = 3. आलं लक्षात? सो आपल्याला इथे y ची व्हॅल्यू भेटलेली आहे 3. आता आपण काय करणार, आपल्याला y = 3 हे जे आहे ते आपल्याला एका इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करायचं आहे. सो यातल्या एका इक्वेशनमध्ये आपण सबस्टिट्यूट करूया. ह्या थर्ड इक्वेशनमध्ये करूयात, सोपं आहे. सो substituting y = 3 in equation 3. सो इक्वेशन 3 आहे आपलं x + y = 1. x + 3 = 1. x = 1 इकडे होणार -3. सो x = -2. सो x = -2. मग आपण याला काय म्हणणार की therefore the solution of the equations is काय आहे y तर आहे 3. सो y इथे येणार, ठीक आहे. y इकडे लिहितो आपण, x आहे -2. सो -2, 3. येस, मी पहिली स्लाइड ओपन करते, इथे तुम्ही लिहून घ्या. देन पुढची स्लाइड ओपन करते. इथे आपल्याला y ची व्हॅल्यू भेटली आहे आणि इथे थर्ड स्लाइड ओपन करते. ठीक आहे. तर हे थर्ड एक्झाम्पल थोडंसं वेगळं होतं. इथे आपल्याला सुरुवातीलाच ॲड सबट्रॅक्ट करायला लागले. त्याच्यानंतर आपण काय केलं आहे तर बघा, डिवाइड करून त्याला सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये आणलं आहे. जसं इथे काय केलं आहे, 2ने डिवाइड केलं आहे, त्याच्यामुळे काय झालं, हे जे इक्वेशन होतं त्याचं सिम्पल फॉर्ममध्ये आणलं आहे. तसंच इथे सुद्धा हे जे 32चं होतं त्यालासुद्धा सिम्पल फॉर्ममध्ये आणलं आहे. का? कारण आपल्याला सॉल्व करण्यासाठी इझी जायला पाहिजे. तसंच इथं ॲड आणि सबट्रॅक्ट केलेलं आहे, ते पण कशासाठी की बाबा बरेच मोठे नंबर इथे आहेत, यांच्यात मल्टिप्लिकेशन करण्याऐवजी आणि सेम असल्यामुळे आपण काय ॲड आणि गोष्टी सबट्रॅक्ट केलेल्या आहेत. सो ठीक आहे. तर मग इथे आपल्या प्रॅक्टिस सेट 1.1साठी जे सॉल्व्ड एक्झाम्पल्स होते ते आपण या लेक्चरमध्ये कवर केलेत. तर आता आपण थांबूयात आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण आपला प्रॅक्टिस सेट जो आहे तो चालू करूयात. सो थँक्यू सो मच आणि आपण लगेच नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटूयात.